आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। राज्यातील शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अन्यथा 14 एप्रिलपासून शहरात जाणारा शेतमाल रोखू। एकही शेतकरी आपला शेतमाल शहरात पाठवणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला। या मागणीसाठी 2 एप्रिल रोजी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत रीतसर निवेदन देऊन 14 एप्रिलपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन सादर करण्यात येणार आहे। या निवेदनावर सरकारने शेतकऱ्याच्या कर्जमाफीबाबतचा निर्णय जाहीर करावा, 2 कारखान्यातील अंतराची अट कमी करावी आणि शेती मालावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करण्यात येणार आहे। याचबरोबर मार्च एंडच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा पुन्हा आम्हाला संस्था पेटवण्याची वेळ आणू नका, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला। गेल्या 19 फेब्रुवारी शिवजयंतीपासून आम्ही एक जनजागरण मोहीम सुरू केली आणि 19 मार्चला पुण्याला त्याचा समारोप झाला। 1 महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि पुण्याला 19 मार्चला प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी तिथं येऊन आयुक्त कार्यालयामध्ये एक भूमिका जाहीर केली की संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। हे कर्ज सरकारचं पाप आहे, हे सरकारने फेडलं पाहिजे आणि जर 14 एप्रिलपर्यंत यांनी नाही ही भूमिका जाहीर केली तर 15 तारखेपासून आम्ही संपूर्ण शेतीमाल, मग साखर असेल ती बाहेर जाणार नाही, दूध जाणार नाही, भाजीपाला जाणार नाही, हा सर्व माल आम्ही आमच्या गावातच विकू, शहराकडे जाऊ देणार नाही, हे लक्षात घ्या। आणि याच्यासाठी शहराकडे पुण्या मुंबईला न्यायला ट्रान्सपोर्टवाल्यांनी आपल्या गाड्या देऊ नयेत अशी भूमिका जाहीर केलेली आहे। आज आम्ही आपणा सगळ्यांच्या समोर जाहीर करतो की यासाठी तयारीसाठी आम्ही कलेक्टर, जिल्हाधिकारी सांगली यांना 2 तारखेला 2 एप्रिलला निवेदन देणार आहोत आणि या निवेदनामध्ये हे सांगणार आहे की आता कर्जमुक्तीची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली। माननीय आमदार मुनगंटीवार, सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केलेली आहे आणि 1 महिन्यात अर्थमंत्री अजितदादांनी सांगितलं की 1 महिन्यात या कमिटीने अहवाल दिला पाहिजे। तेव्हा आता हे संपूर्ण कर्जमुक्तीच्या दिशेने काम सुरू झालेलं आहे। तेव्हा या जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्यात सांगणार आहे, पण आम्ही जिल्हाधिकारी सांगलीला हे निवेदन देतोय, आज तुमच्या मार्फत सांगतोय की मार्च एंड आला म्हणून जामीनदारांना त्रास देणं, कर्जदाराला त्रास देणं, 101ची प्रकरणं करणं, वसुलीसाठी तगादे लावणं हे ताबडतोब बंद झालं पाहिजे। नाहीतर अशा करणाऱ्या संस्था याच्यापूर्वी आम्ही पेटवून दिलेल्या आहेत, त्यांना टाळे ठोकलेले आहेत, त्यांच्यावर आंदोलनं केलेले आहेत। पुन्हा तो प्रकार आम्हाला करायला लावू नका। आज आम्ही सज्जडपणे सांगतोय, दम देऊन सांगतोय म्हणा पाहिजे तर की तुम्ही आज राज्य सरकारने जर भूमिका जाहीर केलेली आहे, कमिटी जाहीर केलेली आहे, कर्जमुक्ती द्यायची भूमिका केलेली आहे, तर मग गावच्या सेवा सोसायटीमध्ये ऊसाचे आलेले पैसे जमा करले, कर्ज फिटून गेलं तर पुन्हा कर्जमाफीचा आम्हाला काय उपयोग आहे? तेव्हा ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात पडली पाहिजे आणि म्हणून ते त्यांची थकबाकी आज वसूल करण्यासाठी जो काही आटापिटा या बँकांनी लावला आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे, ही आमची याच्यातली महत्त्वाची भूमिका आहे। आणि त्यासाठी 2 एप्रिलला आम्ही जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन द्यायला जाणार आहे। हे निवेदन देण्यासाठी आम्ही सगळेजण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्याजवळ एकत्र येणार आहोत आणि तिथून एकमुखी जाऊन कलेक्टरना, मोर्चाचा विषय नाही पण एकमुखी जाऊन कलेक्टरना हे निवेदन देणार आहे। त्याला मोर्चा म्हणा, त्याला काही आंदोलन म्हणा, पण याच्यामध्ये कलेक्टरना आम्ही मोठ्या संख्येने ताकदीने जाऊन सांगणार आहोत की या पद्धतीची कर्जमाफी आता झाली पाहिजे। मरता क्या नाही करता, आता आम्ही आत्महत्या करणार नाही, परंतु या ज्या काही वसुल्या करणारे, दांडगाई करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कडक भूमिका घेणार आहोत, हे लक्षात घ्या।